आपण पाहताय राजक्रांती न्यूज, आवाज जनसामान्यांचा। बाबा बंधू बाबा यांच्या संदर्भात जे उपोषण चालू आहे ते गेल्या कित्येक दिवसापासून चालू आहे। या बंधू बाबांच्या निर्मितीचा कार्यक्रम जसं आपण तुम्ही मागं पाहिलं असेल, प्रार्थांचं प्रकरण निघालं, संगमनेरचं निघालं, त्यात त्यांचा मास्टर माइंड ठरलेला मनपुरी अशा बाबा बुवांना प्रोत्साहन देतो, औषध गोळ्या देतो, ते देखील 3 महिन्यापासून फरार आहे। यांच्याबाबतही गुन्हा दाखल आहे, पूर्वी आहे, आत्ताही उपोषणासाठी बसले तरी कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। ती लोक प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्या मुलाखती देतात, फरार असून किंवा हे बाबा इतर यांच्यात मुलाखती देतात की संबंधित व्यक्तीच अशा पद्धतीचे वास्तविक बघायला प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, ती होत नाही। तसे कितीतरी बाबा मार्केटमध्ये आहेत, जसे की फरशीवाले बाबा म्हणा किंवा जसं आता हे देवा बाबा म्हणा, असे कित्येक बाबा आहेत, त्यांच्यावर जर योग्यच वेळी कारवाई झाली तर ह्या गोष्टी होणार नाही। आत्ताच मागे 4-5 दिवसापूर्वी डॉक्टर पुरी यांचा औषध निर्मितीचा परवाना रद्द केला आहे, पण तो अद्याप फरारच आहे। तरी पोलीस प्रशासन त्याच्यावर चौकशी करून कारवाई करीत नाही। अशा लोकांवर कारवाई झाली तर निरागस लोकांचा जीव गमवावा लागणार नाही। तरी अशा बंधुबाबांपासून ज्या महिलांचं लैंगिक शोषण होतं आहे, खरातांच्या प्रकरणात पूर्ण महाराष्ट्राने पाहिलंच, तरी अजूनही असे बाबा अस्तित्वात आहेत। मागेही कित्येक बाबा गजाआड केले, पण असे जे कोकणात सुटलेले बाबा त्यांच्यावर योग्य वेळी लवकरात लवकर कारवाई करावी व भाविस्कर यांनी बसलेल्या यांच्या उपोषणाला न्याय द्यावा अशीच मागणी प्रशासनाकडे करतो। नाशिक जिल्हा कायद्याचा बाल्य किल्ला असे नाशिकची व्याख्या प्रसिद्ध असल्या आणि अशा या कायद्याच्या बाल्य किल्ल्यामध्ये विष्णू काशीनाथ वारुसे उर्फ देवा बाबा हा गेल्या कित्येक वर्षापासून देव धर्माच्या नावाखाली जे अशिक्षित लोक आहे, शिक्षित लोक आहे, यांना आपल्या चमत्काराच्या नावाखाली तो अनेकांची वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक करीत येत आहे। पण हे करताना तो महिलांना त्या चमत्काराच्या नावाखाली मी तुझा चांगलं करल, मी तुझी परिस्थिती सुधरवल या अनुषंगाने तो त्यांना राख्या त्याच्यानंतर लिंबू असे काही वेगवेगळे पदार्थ देऊन त्यांना घरामध्ये ठेवण्यास लावतो, बाहुली बांधण्यास सांगतो, काहींना तर तो सुया पण टोचायला सांगतो आणि त्या झाडाला बांधायला सांगतो। आता हा देवा बाबा असा मगरमठ झालेला आहे। त्याचा दर शुक्रवारी त्याचा दत्त मंदिर येथील घंटी बसवा मंदिर तिथं त्याचा दरबार भरत असतो आणि दर शुक्रवारी त्याचा आर्थिक गल्ला हा 70 ते 80 हजार रुपये हा दर आठवड्याला कमवतो। असं त्याच्यात तोंडून आम्ही एकदा भेटी आमची म्हणजे चर्चेमध्ये निष्पन्न झालेलो आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने हा महिलांना जेव्हा तो बोलवतो तेव्हा तो महिलांच्या कुठल्या पण शरीरात म्हणजे असा डोक्यावर हात लावता खालपर्यंत नाही का वेगळ्या पद्धतीने तो स्पर्श करीत असतो। असा हा देवा बाबा चमत्कारी देवा बाबा या महिलांसाठी तर चमत्कारी, पण महिला कसं एक अंधश्रद्धेच्या भीतीपोटी ते हे सगळं सहन करत आले आणि आपलं काहीतरी याच्यातून चांगलं साध्य होईल, घर संसार चांगला सुखाचा होईल या भावनेतून ते त्याच्याकडं अनेक महिने वर्ष हे त्याच्याकडं चालू असताना काही त्यांना गुण आलेला नाही। तसेच या प्रसंगी आमचे अनिल भाऊ बाविस्कर हे सुद्धा त्यांच्या हृदयाचा प्रॉब्लेम आल्यामुळं ते सुद्धा त्याच्याकडे गेलेले होते आणि त्या अनुषंगाने त्यांनी ते औषध देतो म्हणून नाही का त्यांची तिथं पण आर्थिक फसवणूक केलेली आहे। यांचीच नाही अशा कितीतरी महिलांची पुरुषांची सुद्धा आर्थिक फसवणूक या देवा बाबांनी केलेली आहे। तरी माझी अशी इच्छा आहे की नाशिक पोलीस प्रशासनाने या बंधू बाबावरती योग्य ती कारवाई करायला पाहिजे आणि 24 जून 2026 पासून हे इथं अनिल भाऊ बाविस्कर हे उपोषणाला बसलेले तरी त्यांना अद्यापर्यंत न्याय मिळाला नाही। हा न्याय का मिळत नाही आहे
कारण नाशिक हा आपला कायद्याचा बालेकिल्ला म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेला असताना हा भोंदू बाबा मोकाट कसा फिरतोय त्याच्यावर शासनाचं लक्ष मी केंद्रित करू इच्छितो. एवढं बोलून मी बहुजन क्रांती सेना या पक्षाचं संपर्क प्रमुख म्हणून काम करतो महाराष्ट्रात. आम्ही 24 तारखेपासून 24 जूनपासून महसूल आयुक्त कार्यालयासमोर उपोषणात बसलो आहे. आमची तक्रार आहे विष्णू काशीनाथ वारुंशे उर्फ देवा बाबा हे पैशाचा पाऊस पाडतात असे व्हिडिओ आम्ही पोलीस स्टेशनला दिलेले. मी आघुरी आहे असं देवा बाबा स्वतः सांगतोय. हेही व्हिडिओ आम्ही PI साहेबांना दिलेले. त्याचे अनेक फोटो लग्न अवस्थेत अभिषेक होताना हे फोटो देखील आम्ही पोलीस स्टेशनला दिलेले. 1 महिना आधी आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती मागवली की आम्ही दिलेल्या तक्रारीवर काय कारवाई करण्यात आली. ती माहितीसुद्धा आम्हाला अद्यापपर्यंत मिळालेली नाही. आम्ही उपनगर पोलीस स्टेशनला 50 वेळेस गेलो आहे. PI साहेब जयंत शिरसाट साहेब आम्हाला वेळोवेळी म्हणाले की 2 दिवस थांबा मी कारवाई करतो, 4 दिवस थांबा मी कारवाई करतो. अद्यापपर्यंत त्याच्यावर कारवाई झालेली नाही. जयंत शिरसाट साहेबांचं म्हणणं आहे की हे जो व्हिडिओ तुम्ही दाखवले हे 1.5 वर्ष जुने. आमचं म्हणणं आहे एखाद्या व्यक्तीने 10 वर्ष आधी जर मर्डर केला असेल किंवा दरोडा टाकला असेल आणि आज तो माहिती झाला किंवा निदर्शनास कोणी आणून दिला तर त्या व्यक्तीवर कारवाई होत नाही का? का तुम्ही हे सांगून त्याला सोडून देतात की हा गुन्हा तू 10 वर्ष आधी केला होता आता याच्यावर कारवाई होणार नाही. मग या देवा बाबावरच एवढी मेहरबानी का पोलिसांची? देवा बाबा यांना भेटत नाहीये का? हा एवढे सगळे पुरावे देऊन देखील जर अशा भोंदू बाबांवर तक्रारी दाखल होत नसतील, गुन्हा दाखल होत नसेल आणि याच्यामध्ये आम्ही मागणी केलेली याच्यामध्ये त्याची पत्नी त्याचा मुलगा हे सुद्धा सह आरोपी आहे. त्यांना सगळ्यांना माहिती आहे की हा काय करतो. तरी देखील हे लोक त्याला मदत करतात घरात आणि पोलीस प्रशासनही याच्यावर दुर्लक्ष करते. आता 2 महिने झाले आम्ही उपोषणाला बसलो. अद्यापपर्यंत आम्हाला पोलिसांकडनं कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार झालेला नाही किंवा आम्हाला सांगण्यात आलं नाही की लेखी स्वरूपात आम्हाला काहीच देण्यात आलेलं नाही. पुढची काय कारवाई आम्ही CP ऑफिस समोर कमिशनर साहेबांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण लावू. होणाऱ्या विपरीत परिणामास प्रशासन आणि देवा बाबा हे जबाबदार राहतील याची नोंद घ्या.